बसायचंय. कविता आहे की काय आहे ते बघा आणि कळतंय का ते बघा. मी अर्थ विचारणार आहे नंतर. चिन्मय कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. ओके, तिने असंच करतो नेहमी. हा, आता लक्ष द्यायचं नाही. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात त्या सर्व ताऱ्यांची. त्या ताऱ्यांची खडानखडा माहिती ठेवतात ही साऱ्यांची. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात सर्व ताऱ्यांची. खडानखडा माहिती ठेवतात साऱ्यांची. अनेकांचे जीवन यांच्या कॅमेऱ्यात टिकतात. स्वतःचं जगणं मात्र थोडं बाजूला ठेवतात. यांची सुद्धा असते फटके स्टाईल. कॅमेरा ऑन झाला की त्वरित त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच देवे दावे. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच देवे दावे. सगळ्यांनाच मान देतात असं जुने वा अगदी नव्हे. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही हे प्रत्येक कुटुंबाला देतात. पण खरं सांगते मुलांनो, आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत अगदी कमी वेळ घालवतात. कोणी आईला, कोणी नवऱ्याला, कोणी मुलांना आज नक्की घरी लवकर येणार असं सांगून निघतात. पण सेटवरची स्टोरी मिळवण्यासाठी तासभर थांबतात. प्रेक्षकांना घालतात साथ. कलाकारांपर्यंत पोहोचवतात रसिकांची दाद. आता सांगते, यांच्या घरी काहीचे असे असतात संवाद. अरे आज तरी घरी थांब, तुझ्या बहिणीचं केळवण आहे. नाही थांबता येणार आई, मालिकेच्या नायिकेचं आज डोहाळे जेवण. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या आवडीचं केलंय गोडधोड. जेवायला नाहीये मी आज, कव्हर करायचा महा एपिसोड. आई मला बरं वाटत नाहीये ग, आज घरी थांब ना प्लीज. औषध देते बाळा थोडंसं, झोप. आज मोठी मालिका होती रिलीज. मुलांची आजारपणं, घरातली केळवणं, एखादा संडे, कोणाचा बर्थडे, सुट्टी मोठी, बाबांची साठी. तुमच्या अनुपस्थितीची घरच्यांना लावता सवय. सतत मनात एकच विचार, प्रेक्षकांना काय हवंय. कळलं असेल ना मला मी कोणाची गोष्ट सांगते. तेव्हा कळलंच असेल की सांगते गोष्ट कोणाची. तुमच्यासाठी सोपं आहे. ही गोष्ट आहे तुमच्या परिचयाची. कोणाची आहे त्यांच्यासोबत काय तुम्ही असता म्हणून आम्ही आहोत. आणि मला असं वाटतं की मीडिया किंवा हे जे मनोरंजन क्षेत्र आहे ते तुमच्या पायावर उभं आहे. आम्ही किंवा आमच्या टीम सगळ्या कार्यरत असतातच. पण त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची खटपट असते. तशीच तुमची मेहनत त्याच्यासाठी खूप उपयोगी पडते आणि तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो. सो थँक्यू सो मच. असा सपोर्ट राहू दे तुमचा आम्हाला सगळ्यांनाही. आणि असं भेटत राहूया. सोनाली बाई, सोनाली बाई. काळा चुकली नाहीये. आपण तुमच्या कार्यक्रमासाठी आणि निबंधाच्या स्पर्धेचा काय निकाल लावण्यासाठी जाणार आहोत. तर सगळ्यांनी शिस्तीत रांगेत फोटो जाता जाता पंखे वाकवायचे.